पहिलं तर तुम्ही हे कमेंट बघून घ्या काय येते. मावशी तो फसला आहे, तुमचं तोंड आजीसारखं दिसतं या. बरं, हिने काही एकच कमेंट केलं नाही मला दिसण्यावरून, तर बरेच कमेंट केलेले आहेत. आणि मी म्हणलं हिला लिहून हिच्या कमेंटचं रिप्लाय देण्यापेक्षा डायरेक्ट हिच्यावरती व्हिडिओज केलेला बरा. म्हणजे कसं की सविस्तर आणि परफेक्ट मला देखील तुला उत्तर देता येईल. तर ऐक, आता हे ऐकवणं तुझ्यासाठीच आहे. आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना मला हे देखील विचारायचंय, ज्या बी गृहिणी आहेत लग्न झालेल्या. आता कुणाकुणाचं मी पहिलं तर तुम्हाला हे सांगते, मी हे कमेंट हिनी माझ्या नवऱ्यासाठी केलेलं आहे. हे म्हणजे क्लिअर करते, कारण तुम्ही पण नको कन्फ्यूज व्हायला की नक्की हे कमेंट कुणासाठी केलंय आणि नक्की कशाचं तुम्ही उत्तर देताय. तर हे कमेंट आहे ना माझ्या नवऱ्यासाठी केलेलं आहे ह्या पुरीनी. आणि ह्या असे कमेंट बरेच हिने दिसण्यावरून मला केलेले आहेत. तर हिचं काय म्हणणं आहे की तू तुझ्या नवऱ्याला शोभत नाही. म्हणजे बरेच जवळजवळ हिने म्हणजे हिच्या वेळात वेळ काढून हिने एवढा जी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे फक्त माझ्या दिसण्यावरून कमेंट करण्यासाठी. तर तुझ्यासाठी काय दोन शब्द पुरे नाहीत तरी पण मी बोलते. तर ऐक, कसं आहे ना, माणूस लग्नाच्या आधी वेगळं असतं आणि लग्न झाल्यावरती त्याच्यावरती इतक्या जबाबदाऱ्या पडतात, कुठल्या कुठल्या बायकांच्या अंगावरती नाही जबाबदाऱ्या पडत, त्यामुळं त्या सुंदर दिसतात. आणि जबाबदाऱ्या अशा नाही पडत की त्यांचं नवरं त्यांना म्हणजे फुलासारखं जपतात, म्हणून त्यांच्यावरती नाही सहसा जबाबदाऱ्या पडत. ज्याचं त्याच्या नशिबाच्या गोष्ट असतात आणि ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला त्याला सगळं सुख भेटत असते म्हणून त्या सुंदर दिसतात. म्हणजे लग्न झालं तरी पण त्या म्हणजे लग्नाच्या आधी जरी त्या कशा तरी दिसाय असल्या ना तरी लग्न होऊन त्या सुंदर दिसतात. का तर त्यांचं नवरं त्यांना फुलासारखं जपतात म्हणून त्या सुंदर दिसतात. आणि आमच्यासारख्या गृहिणीचं म्हणजे मी माझं स्वतः सांगते, माझं तर असं आहे की तुम्हाला खोटं वाटेल, मी फक्त ही टिकली आहे का एवढाच खर्च असतोय माझा. 5 रुपयाच्या टिकलीचा जी डब्बी येते का तेवढाच खर्च असतोय. इतर मी काहीही खर्च वायफट करत नाही. आणि जे बी काही छोटा मोठा खर्च असतो या म्हणजे जसं की फेस वॉश म्हणा किंवा असं म्हणजे छोटा मोठा जो खर्च असतोय तो पण कधी असतोय माझा 4-5 महिन्यांनी असतोय. फेस वॉशचा खर्च एवढा 4-5 महिन्यांनी मी एकदाच घेते आणि 4-5 महिन्यांनी एक बाटली 4-5 महिन्यामध्ये ती पुरावते. म्हणजे मी कुठलीही गोष्ट वायफटवाने घेत नाही किंवा आपल्या म्हणजे मी स्वतःचं माझं सांगते की मी लग्न झाल्यापासून कुठल्याही प्रकारचं म्हणजे मेकअप म्हणा किंवा ब्रँडेड वस्तू म्हणा, ब्रँडेड ड्रेस म्हणा असं कधीच मी घेतलं नाही. आणि असं म्हणजे कधी जरी मनातून अशी हौस वाटली ना तरी पण मला असं वाटतं की जाऊ दे बाबा, तेवढ्या पैशाचं आपल्या पोराला खायला दिलं तर ती पटकन मोठी होत्याल किंवा त्यांना त्यांच्या काही दुसऱ्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या तर त्यांच्या गरजा भागत्याल ना. आपण जर वायफटपणे बारीतलं ड्रेस 1-2 हजाराचं ड्रेस घेतलं तर काय ते तरी कापड आहे, हे पण कापडच आहे ना, बरोबर का नाही. मी हा विचार करते आणि मी स्वतःसाठी मी कधीच टाइम म्हणजे स्वतःसाठी मी काहीच खर्च करत नाही. आणि जर आताच्या घडीला म्हणजे जर मी पार्लरला गेले, आता पार्लरला तुम्हाला सगळ्यांना लेडीजला काही सांगायची गरज नाही की पार्लरला जर आपण गेलो तर आपल्याला हिरोण्यासारख्याच त्या करून टाकतात बायका, टाकतात का नाही हिरोण्यासारख्या. केसांची हेअरस्टाईल म्हणा काय म्हणा, आपल्याला म्हणजे काळं सावळं माणूस असलं तरी ते हिरोण्यात दिसतंय, अप्सरागत दिसतंय का नाही. तर आपल्याला करायचं म्हणलं तर काय आपल्याला कुठल्या गोष्टीचं बंधन नसते. बंधन म्हणजे कसं आपण पैशाचा बारकावा करतो की पैसे नको बाबा कशाला वायफट उगाच मोकार पैसे घालवतात. मी तर करते बाया, मी तर लई करते पैशाचा बारकावा. आणि लग्न झाल्यावरती कसं असतंय माणसाच्या, आता तुम्हाला सांगितलं की काय बायकांचं नवरं चांगलं असतं तर त्यांना फुलासारखं सांभाळतात म्हणून त्या आयुष्य आरामात कुठलं न टेन्शन घेतात ते राहतात की त्यांच्या नशिबाने त्यांना भेटलेलं असतंय. पण आपलं कसं असतंय म्हणजे मी माझं स्वतःच सांगते की सामान्य गृहिणीचं कसं असतंय की बाबा आपण वायफट तर खर्च नाहीच करत, पण मला एवढा शौक पण नाही नटण्याचा बिटण्याचा. आता काही कार्यक्रम असला काय असला तर माणूस नटतंय खूपतंय, पण कशाला काही कार्यक्रम नाही काय नाही, कायला उगाच नटापटा करून आपलं व्हिडिओसाठी काय नटापटा करायचंय. जी रिअल आहे ना तेच मला वाटतं दाखवू. जे नटापटा आता हा बाबा कार्यक्रम असला तर मग ठीक आहे बाबा, पण असं एरबी नाही मला नटू वाटत, एवढा नटण्याचा नाही शौक. हा मला शौक कशाचा आहे माहितीये का,
आपलं डागबीग बनवण्याचा शौक आहे, सोन्याचं बरं का, जे की आपल्याला कधी पण आपल्या जीवावरची फाशी सोडवल असं बनवण्याचं आहे बरं का शौक मला. उगाच नाही म्हणत नाही मी, ते आहे शौक, पण असं नकली पिकली घेण्याचा एवढा शौक नाही. आणि त्या पोरीने बघा मला असे कमेंट केलेत ना दिसण्यावरून, तर कुठंतरी इतकं वाईट वाटतं ना, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की बरं त्या पोरीचं पण जाऊ द्या, पण काही लोक पण अशी पण कमेंट करतात की तुझा नवरा किती छान आहे आणि तू अशी, म्हणजे बरेच बायका पण करतात बरं का अशा कमेंट. पण आता त्यांना कुठं सांगत बसायचं की बाबा ह्यांनी माझं दिसणं नाही बघितलं तर माझं मन बघितलं की मन हिचं किती चांगलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आमची ओळख होती, आमचं लव्ह मॅरेज लग्न झालेलं आहे, तर ह्यांनी माझा स्वभाव बघूनच माझ्या बरोबर लग्न केलेलं आहे. आता त्या पुरीला 2 शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर 2 शब्द तिच्यासाठी अपूर्णच आहेत. पण सांगायचं म्हणलं ना तरी मला हे सांगायला आवडेल की बाई लग्न झाल्यावरती लय टेन्शन असतंय पाठीमागं. किती किती सुंदर पोरी आहेत नक्षत्रासारख्या, त्या पण डिप्रेशन मध्ये जातात लग्न झाल्यावरती. हे संसार सांभाळता सांभाळता माणसाला सोपं वाटतंय का नाकी नळ येतं या संसार सांभाळता सांभाळता. आणि टेन्शन काही एकच नसतं या की अनेक टेन्शन असतात परपंचाची. तर तसं माया पाठीमागं टेन्शन लागलेलं आहे, म्हणजे टेन्शन आहे माया पाठीमागं, जबाबदारी आहे. आणि माझी जबाबदारी माझा संसार मी चोखपणे पार पाडते. आणि तुम्हाला जे कमेंट करायचं त्या पुरीला, तर मी म्हणलं तुला जर माझा नवरा, मी तर तिला कमेंट मध्ये हे देखील म्हणलं तुला जर एवढाच माझा नवरा आवडतोय तर खुशाल बाई माझ्या नवऱ्या बरोबर लग्न कर. मग काय आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू अजून तुम्हीच सांगा. आता तर कमेंट हे बघा एवढंच लावलेलं आहे मी, तर अजून तिने बरेच कमेंट केलेले आहेत खालच्या व्हिडिओला. मी एवढं काय शोधत, आपल्याला कुठे एवढा टाइम आहे हिचं कमेंटचं शोधा आणि हिला रिप्लाय. तरी पण मी 2-3 व्हिडिओला दिलाय तिला रिप्लाय, कारण तिने लईच आत्ती केलं होतं. आत्ती म्हणजे लई दिसण्यावरून माझ्या कमेंट केल्या होत्या. तर दिसण्यावरून तर तुम्ही पण कमेंटद्वारे मला सांगा, माणसाचं दिसणं महत्वाचं आहे का माणसाचा स्वभाव, का माणसाचं मन चांगलं पाहिजे का दिसणं सुंदर पाहिजे, ते फक्त तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा. एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय ठेवते बरं का आता.